नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, आम्ही धरमशालामध्ये मेक्लॉडगंजला होतो आणि मेक्लॉडगंज मध्ये दलाई लामा टेम्पल आमचं पाहून झालेलं आहे आणि आता आम्ही इथेच जेवणाचं वगैरे बघतो कारण दुपार झालेली आहे आणि आता आम्ही तिकडून मग जाणार आहे जेवण वगैरे स्कायवेने धरमशालामध्ये। कारण धरमशाला आणि मेक्लॉडगंजचं अंतर आहे 10 किलोमीटरचं आणि मेक्लॉडगंज वरती आहे आणि धरमशाला खाली आहे। तर आता आमची बस खाली आहे तर आम्हाला खाली जायचंय। पण त्या अगोदर आम्ही एक छोटासा मॉल बघितलाय, तिथे डॉमिनोजचा पिझ्झा आहे। तर मुलांना पिझ्झा खायचा आहे तर आम्ही आता पिझ्झा खायला चाललोय आणि बाकीचे सगळे हॉटेलमध्ये जेवायला गेलेत। तर जेवण झाल्यावर आम्ही लगेच निघणार आहोत स्कायवेने धरमशालामध्ये जायला। तर स्कायवे काय आहे, कुठे आहे ते आपण पुढे बघू या व्हिडिओमध्ये। तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे आहे मेक्लॉडगंजचं स्कायवे, धरमशाला टू मेक्लॉडगंज स्कायवे हे आहे, त्याचा स्टॉप आहे इथे। आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो कारण आम्हाला तिकीट वगैरे काढायची आहेत। चला काय आलं काउंटर आहे उडण खटोलाचं। इथे समोर तिकीट काउंटर आहे आणि तिकिटाची कॉस्ट आहे राऊंड ट्रिपला 700 रुपये आणि वन वेला 480 रुपये। तर आम्ही वन वेची तिकीट काढलेली आहेत। ऍक्च्युली धरमशालामध्ये जेव्हा आपण हॉटेल खाली बुकिंग करतो तेव्हा धरमशाला ते मेक्लॉडगंजचा जो रस्ता आहे पूर्ण घाटाचा आहे, 10 किलोमीटरचा रस्ता। त्यामुळे हा जो रोपवे आहे हा खूप इझी पडतो। जर तुम्ही राऊंड तिकीट काढलं तर तुम्ही सकाळी वरती आलात तर पूर्ण मेक्लॉडगंज मधले वरचे जेवढे साईट सीन आहेत तेवढे करून तुम्ही संध्याकाळी ह्याच रोपवेने स्कायवेने खाली जाऊ शकता। आणि हा रोपवेचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत। पण आम्ही आता सिंगल तिकीटच काढले कारण आमचं ऑलरेडी वरतीच हॉटेल होतं, त्यामुळे आता आम्ही वरून खाली चाललोय डायरेक्ट कारण आमची बस ऑलरेडी खाली गेलेली आहे। किती जण जातात आहे? किती? मग आपण जायचं का 6 जणी? आम्ही जाऊ का? नाही, ती पोरं गेल्यावर आपण जायचं का? नाही, जाऊ दे फ्रेंड्सला। आपण 6 जणी जाऊ ना? हाँ कुठे आहे तिकीट? नीचे पूछते क्या? ए टाटा टाटा, ये पकड़, शूटिंग करते अरे बापरे। तर सर्वात शेवटी आता आमचा लेडीजचा ग्रुप या रोपवेमध्ये बसलेला आहे आणि अगोदरच्या रोपवेमध्ये आमची मुलं आणि जेंट्स ग्रुप सगळे गेलेले आहेत आणि आपण बघू शकताय सगळीकडे जंगल जंगल दिसतंय आणि या रोपवेमधून पूर्ण धरमशाला आपल्याला दिसते वरून आणि हा पूर्ण डोंगराचा एरिया आहे आणि आता आम्हाला वरून खाली धरमशालाला जायला 10 मिनिटांपर्यंत लागतील। नाही, स्ट्रेट आहे। आपण गाडीत चालतो तसं ते गाडीमध्ये हलते तरी गाडी हे वाटत पण नाही। खाली बघितलं का असं वाटतं गेली मी। तिकडे बघूच नको, खाली बघू नको, सरळ बघ। ए धरीची शूटिंग काढ ग।
वैशाली कसं वाटतंय? वैशालीला खूप भारी वाटतंय. नवीन नवरी सारखी बसली मला डोळे पण उघडे नाही केला. आता आम्ही बऱ्यापैकी अर्ध्यापर्यंत आलेलो आहे. आता बघा किती जवळ दिसतात आहे घर वगैरे. आणि बघा आम्ही कुठून वरतून आलेलो आहे. आपण बघू शकताय केवढा 2 डोंगर क्रॉस करून आम्ही आलेलो आहे. हे आता वरती जाणार आहे उड्डाणखटोला. आम्ही आता खाली चाललोय. ह्या स्कायवेमुळे आमचा टाइम पण वाचला आणि आमचा त्रास पण वाचला, कारण वरून खाली यायचं मेक्लॉडगंज वरून धर्मशालाला तर आम्हाला पाऊण तास लागला असता का पूर्ण घाटाच्या रस्त्याने, पण आम्ही ह्याच्याने पूर्ण इझिली आलो खाली. नाही ब्रेक असतो. अगं ब्रेक असतो. ते काय झोपाळ आहे का? उचलली माणसं फेकली टाकली चला वरती. उतरणार आणि आपण खाल्ले ना ते गाडी फेल झालं असतं. आता आम्ही 2 मिनिटातच खाली धर्मशालाला पोहोचू, कारण आम्ही एकदम जवळ आलेलो आहे. आपण बघू शकताय रस्ते वगैरे सगळं क्लिअर दिसतंय, घरं वगैरे. ही पूर्ण धर्मशाला आहे. आता आम्ही थोड्याच वेळात खाली उतरू. स्कायवेचं जे खालचं सेंटर आहे तिथे. मम्माच्या गाड्या लावले. चला मजा आली ना? आमच्या कॅबिन मध्ये काय काय चालू आणि हे आहे धरमशाला मधलं स्कायवेचं सेंटर. इथून वरती रोपवे जातात. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे आणि इथून आता आम्हाला 10 मिनिटं चालत जायचंय बस डेपो जवळ, कारण बस डेपोच्या बाजूला आमची टेम्पो ट्रॅव्हलर उभी आहे आणि रोपवे पासून बस डेपो 10 मिनिटावर आहे. तर आता आम्ही हळूहळू चालत चालत चाललेलो आहे बस डेपो जवळ आणि आता संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत. आणि आता इथून आम्हाला पुढे जायचंय वार मेमोरियल पाहायला आणि वार मेमोरियलला जायला आम्हाला बसने 20 ते 25 मिनिटं लागतील. तर आम्ही आता पहिला जातोय आमच्या बसमध्ये. धरमशाला बस अड्डा. हा धरमशाला बस डेपो आहे इकडे. आम्ही आता धरमशाला बस डेपोला पोहोचलेलो आहे. आम्हाला हळूहळू चालत आलो म्हणून 10 ते 12 मिनिटं लागले डेपोला यायला स्कायवे पासून. हा आहे इंटरस्टेट बस टर्मिनल. इथून हिमाचल मधल्या बऱ्याचशा बस सुटतात. आपण बघू शकता आता उभ्या पण आहेत बऱ्याचशा. आणि या डेपोच्या खालच्या साईडला आमची आता टेम्पो ट्रॅव्हलर उभी आहे. तर आम्ही आता चालत चालत तिकडे चाललेलो आहे आणि तिथून आम्ही जाणार आहेत वार मेमोरियलला. आणि वार मेमोरियल गार्डनचा मी व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये टाकेन. तर माझा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझा जो पुढचा वार मेमोरियलचा व्हिडिओ असेल तो आवर्जून पहा. धन्यवाद मंडळी.